बरोबर ना? आठवीत आहेत ना? येस. काही काही शाळांमधली मुलं थम्सअप करून मला सांगते, शाबाश. तुम्ही पण आठवीत आहे, मी पण आठवीत आहे तुमच्या बरोबर. आपण एकत्र अभ्यास करूया. पण असं नुसतं मी बोलेन तुम्ही ऐकाल असं न करता आपण जरा गप्पा मारता मारता अभ्यास करू, म्हणजे आपला चांगला अभ्यास होईल, लक्षात राहील आणि मग बोर होणार नाही. तर आपण प्रवचन ऐकतो तसं ऐकू आणि झोपून जाऊ, तसं नाही करायचं. आपल्याला विचार करायचा, गप्पा मारायच्या आणि उत्तरं द्यायची. तर मला तुम्ही एक गोष्ट सांगा, आपण जर 2 मिनिटं गप्पा मारूया, मी प्रश्न विचारते काही तुम्हाला आणि मग आपल्या धड्याला सुरुवात करूया. कुठला तुमचा विषय घेणार आहे तुम्हाला माहितीये का? आपण कुठल्या विषयासाठी आज भेटलोय हे माहितीये का? थँक्यू सर. सरांनी सांगून टाकलं, विज्ञान. विज्ञानासाठी, शास्त्र या विषयासाठी. पण विज्ञान म्हणजे काय रे? विज्ञान म्हणजे सायन्स आणि सायन्स म्हणजे विज्ञान. हे सोडून मला काहीतरी सांगा. हे पटपट बोला, एवढा वेळ नाही आपल्याकडे. आपण पहिल्यांदा भेटलोय ना, तेवढा वेळ आपण विचार करण्यात घालवला तर आपण पुढे कसं जाणार? पटपट पटपट बोलायचं. सांगा बरं, विज्ञान म्हणजे काय? कसला कसला अभ्यास करतो आपण विज्ञानामध्ये? परिसरात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करण्यावर त्या घटना कशा करतात त्याचे कारण शोधून काढणे म्हणजे विज्ञान होय. बापरे, केवढी कठीण व्याख्या सांगितली, पण बरोबर सांगितली. सगळं बरोबर आहे. परिसरामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा निरीक्षण करून त्याचा अभ्यास करणे, हे असं का होतंय, कधी होतंय, कुठे होतंय, सगळं शोधणे. बरोबर ना ताई? ओके, थँक्यू. अजून कोणाला काही वेगळं उत्तर द्यायचंय का? शाबाश, स्टार. तिच्या उत्तराला स्टार आहे. अजून? परिसरामधल्या गोष्टींचा अभ्यास आपण करतो, पण सगळ्याच गोष्टी परिसरातल्या आपल्याला दिसतात का विज्ञानामध्ये? काही गोष्टी अशा जे दिसत नाही तरी आपण त्यांचा अभ्यास करतो. मग का त्याचा अभ्यास करायचा? पुस्तकात दिलंय म्हणून, परीक्षेला येणारे म्हणून, मार्क मिळायला पाहिजे म्हणून, हो का? हे तर आहेच, पण ह्याच्या पलीकडे पण आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये जे काही दिलंय प्रत्येक विषयाचं, कुठला पण विषय तुम्ही काढून बघा, इतिहास काढा, भूगोल काढा, नागरिकशास्त्र काढा, मराठी काढा, इंग्रजी काढा आणि विज्ञान काढा किंवा गणितही काढा, कुठलंही पुस्तक उघडून बघा तुम्ही, त्याच्यातले धडे जे आहेत ना ते आपल्या आयुष्यात आपल्याला मदत करतील अशा विषयांवरती आहेत. ठीक आहे ना? काहीतरी असं माहिती असलं तर आपलं आयुष्य चांगलं सोपं होईल असा विचार करून दिलेलं आहे. मग विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान कुठल्या पण गोष्टीचं असू दे. तुम्हाला जेव्हा ते असतं तेव्हा तुम्ही बोला. वाळके म्हणून कोणाचं तरी हँडच होतं आणि माईक ऑन आहे. बोलायचंय का? पटकन बोला बरं. चुकून माईक ऑन झालंय, ठीक आहे. तर असं विशेष ज्ञान एखाद्या गोष्टीचं आपल्याकडे जेव्हा असतं ना तेव्हा आपण त्याला विज्ञान म्हणतो. मग आपल्या आजूबाजूला शेती असेल, माती असेल, फळं असतील, फुलं असतील, पक्षी असतील, कोणाचाही अभ्यास तुम्ही करू शकता, निरीक्षण करू शकता, त्याच्यावर प्रयोग करू शकता आणि तुमच्याकडे असलेली माहिती तुम्ही स्वतःचा अभ्यास म्हणून, बरोबर ना? मग आज आपण आपल्या जरा पुस्तकाकडे एकदा बघूया. आपल्या पुस्तकामध्ये काय काय आहे. 2 मिनिटं. आणि मग त्याच्यानंतर आपल्या धड्याला सुरुवात करूया. काय म्हणता, चालेल ना? हो म्हणा, डोकं हलवा हो हो म्हणून. शाबाश, गुड. चला, जरा आपल्या पुस्तकाकडे बघूया. हे आपलं 8वीचं पुस्तक, सामान्य विज्ञान. बघा, आपण पहिल्यांदा भेटतो म्हणून जरा आपण गप्पा मारूया की वर्षभरामध्ये कोणत्या कोणत्या धड्यांचा अभ्यास आहे आपल्याला. तो एकदा कळला की मग मी काय घेणार आहे तुम्हाला समजेलच. बघा, ह्या आपल्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेमध्ये म्हणजे इंडेक्समध्ये एकूण आपल्याला किती धडे आहेत बघा, विचार करा. 8वीच्या आपल्या पुस्तकामध्ये 19 धडे आहेत, 19. त्याच्यामध्ये पहिलं आहे सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण.
म्हणजे छोटे छोटे जीव, सूक्ष्मजीव, ज्यांना आपण सूक्ष्मदर्शिकेतनं म्हणजे मायक्रोस्कोप मधनं बघतो, अशा सगळ्या जीवांचा अभ्यास आणि त्याचं वर्गीकरण म्हणजे त्याचं ग्रुप करणं. त्याच्यानंतर आहे आरोग्य आणि रोग, आपल्या जनरल माहितीचा विषय. आणि त्याच्याकरता आपण जास्त स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, समाजाची काळजी घेतली पाहिजे, असे सगळे मुद्दे याच्यामध्ये. बल आणि दाब खूप महत्वाचा धडा आहे. पुस्तकातला फार महत्वाच्या धड्यांपैकीचा एक धडा बल आणि दाब. कारण ह्याचं पुढे कंटिन्युएशन तुमच्या 9वी 10वी 11वी 12वी फिजिक्स मध्ये सगळीकडे येणार. एखाद्या गोष्टीला बल देणं आणि दाब देणं म्हणजे काय, आणि त्याचे नियम काय आहेत वगैरे, अशा भरपूर मस्त इंटरेस्टिंग गोष्टी त्या धड्यामध्ये आहेत. मग धारा विद्युत आणि चुंबकत्व. धारा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी, चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम. आपल्या आजूबाजूला असलेल्या मॅग्नेट्सचा अभ्यास करताना. कोणाच तरी माईक ऑन आहे, तो बंद करा बरं. बोलायचं नसेल तर माईक बंद ठेवा, बोलायचं असेल तर नक्की ऑन करा. ठीक आहे, चला. तर असं आहे, धारा विद्युत आणि चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम म्हणजे चुंबक, वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक, वेगवेगळ्या आकाराचे चुंबक, आणि धारा विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी. या दोघांचा परस्पर संबंध काय, ह्याचा अभ्यास सांगणारा हा धडा. पुढचा धडा आहे अणूचे अंतरंग. अणू म्हणजे काय रे? कोणतरी अनम्यूट करा आणि सांगा, अणू म्हणजे काय? अणू म्हणजे काय? अणू हा, छोटासा कण, सगळ्यात छोटा कण, पाण्याचा कण म्हणून नाही, छोटासा, सगळ्यात छोटा कण. अणू, रेणू, गणू, मणू अशी जी काही काही नावं असतात, त्यातले अणू म्हणजे कोणत्याही पदार्थाचा सगळ्यात सूक्ष्म कण, त्याला आपण अणू म्हणतो. त्याचे अंतरंग म्हणजे त्या अणूच्या आतमध्ये काय लपलंय, त्याचा हा धडा आहे. खूप मस्त धडा आहे हा. मग आहे द्रव्याचे संघटन. द्रव्याचे संघटन म्हणजे त्याच्यामध्ये अवस्था. मग धातू अधातू. धातू काय अधातू काय ह्याची माहिती. प्रदूषण आपल्या आवडीचा विषय, म्हणजे आपल्याला त्रास देणारा विषय. आवडीचा म्हणजे माहिती असतं आपल्याला, आपण कोणत्या कोणत्या प्रकारची प्रदूषण बघतो, तो हा विषय. मग आहे आपत्ती व्यवस्थापन. म्हणजेच काय, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर बघा आता पावसाळा सुरू आहे, अनेक ठिकाणी पूर येतात, काही ठिकाणी दुष्काळ पडतो, काही ठिकाणी बर्फवृष्टी होते, आणि काही ठिकाणी तर असं म्हणतात की त्या काय बरं म्हणतात, ते डोंगर खचले किंवा जमीन अशी काहीतरी भरली, असे काहीतरी होतं. हा सगळ्या नैसर्गिक आपत्ती, हे आपल्या हातात नाहीये आणि यात आपण काहीही केलेलं नाही. पण अशी परिस्थिती आल्यावरती काय करायचं? कुठेतरी आगच लागते, कुठेतरी वणवा पेटलाय, तो पसरत 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 आपल्या जिकडे लोकांची वस्ती येऊन पोहोचतो. पण अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर आपल्याला ज्ञान नसतं. मग आपण काय करायचं, आपत्ती व्यवस्थापनाचं ज्ञान मिळवायचं. अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, स्वतःचा जीव कसा वाचवायचा आणि इतरांचा जीव कसा वाचवायचा, ह्याचं ज्ञान पाहिजे ना आपल्याला. नुसतेच पुस्तकं पाठ करून माहितीच नाही बाहेर जगात गेल्यावर काय करायचं, मग काय उपयोग. म्हणून आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि ते कसं करायचं हे दिलं. पेशी आणि पेशी अंगके हा पण एक खूप छान झालाय. आपल्या प्रत्येक अवयवामध्ये पेशीच पेशी आहेत. म्हणजे कोणत्या पण सजीवाचं शरीर तुम्ही जर बघितलं तर ते अनेक अवयवांचं बनलंय, आणि प्रत्येक अवयव हा पेशींचा बनलाय. पण त्या पेशींच्या मध्ये सुद्धा पेशी अंगके आहेत, बरोबर. त्याचा सगळ्या डिटेलमध्ये अभ्यास या धड्यामध्ये. खूप मस्त धडा आहे, आपण इंटरेस्टिंग धडा आहे. मग आहे मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, मानवी शरीरामध्ये अनेक संस्था काम करतात. जसं की आपली रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, मग ती आपली स्केलेटल सिस्टीम म्हणजे हाडं आपल्या शरीरातली, बरोबर, मज्जा संस्था, अशा अनेक संस्था एकत्रित काम करतात. मग ह्या सगळ्यांची ओळख आपल्याला या धड्यामध्ये होते. आम्ल आणि आम्लारींची ओळख, याच्यामध्ये पण ऍसिड आणि बेस ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा. ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, त्यांची टेस्ट कशी करायची. रासायनिक बदल आणि रासायनिक बंध, हे सगळे धडे खूप सोपे आहेत बरं का. आम्ल आम्लारी, रासायनिक बदल, रासायनिक बंध, हे सोपे सोपे धडे. उष्णतेचे मापन आणि परिणाम, उष्णता कशी मोजायची आणि परिणाम कसे आपल्याला कळतील. उष्णता, कोमट पाणी, कोमट पाणी ह्याला काय अर्थ आहे, 50 डिग्री टेम्परेचरचं पाणी, काहीतरी कळलं ना किती गरम आहे.
म्हणजे ते मापन करण्याकरता आपण काहीतरी साधन वापर आणि त्याचं काहीतरी एक आपल्याला अंक मिळाला, म्हणजे त्यालाच आपण मापलं, संख्या कळली. आणि त्याचे परिणाम, उष्णतेचे परिणाम. ध्वनी ध्वनी तुम्हाला 6वीत होता, 7वीत होता, 8वीत पण आलाय, 9वीत पण आहे. ध्वनी तुमच्या बरोबरच राहणार आहे. कारण काय, आपण जिथे जिथे जातो आपण बोलतो ना, आवाज ऐकतो. तर ध्वनीबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला या सिरीज मध्ये मिळते. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाश महत्वाचा घटक. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या घटकांमध्ये प्रकाश ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसतात. तर त्या प्रकाशाचं परावर्तन होतं म्हणजे नक्की काय होतं, ह्या सगळ्याचा डिटेल अभ्यास या पुस्तकामध्ये ह्या धड्यामध्ये दिलाय. मग आहेत मानवनिर्मित पदार्थ, पण हे असे वेगळेच पदार्थ आहेत. म्हणजे लाकडाच्या वस्तू, काचेच्या वस्तू, ह्याच्या प्लास्टिकच्या वस्तू, रबराच्या वस्तू असं नाहीये. अशा डिटेल वस्तू आहेत की ज्या आपण साबण असतील, शॅम्पू असेल, खाण्याचा सोडा, गाण्याचा सोडा, अशा वस्तू ज्या मानवनिर्मित आहेत, पण त्याचं काहीतरी केमिकल फॉर्म्युला आहे आणि ते बनवताना काहीतरी विचार करून, काहीतरी रासायनिक प्रक्रिया करून त्या बनलेल्या आहेत. म्हणजे त्याला कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये. परिसंस्था, आपल्या आजूबाजूला असलेली इकोसिस्टीम, ह्याचा अभ्यास आपल्या अभ्यासाला पूरक आहे. म्हणजे आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला काय काय गोष्टी आहेत आणि ते घटक आपलं जीवन म्हणजे मनुष्याचं जीवन कसं परिपूर्ण करतात, हा विचार आहे. आणि मग ताऱ्यांची जीवनयात्रा, हा तर खूपच इंटरेस्टिंग धडा आहे, एकदम वेगळा धडा. आपण आकाशातच जातो या धड्यामध्ये. आकाशात असतात ना तारे, ग्रह, चंद्र, अशा अनेक अट्रॅक्टिव्ह गोष्टी आकाशामध्ये आहेत, ज्या आपण लहानपणापासून बघत आलोय. आकाशात गच्चीत झोपताना आपल्याला खूप सारे तारे दिसतात, बरोबर? किंवा आपण रोज सूर्यमामा बघतो, चंद्रमामा बघतो, म्हणजे ह्या गोष्टी आपल्या आकाशामध्ये असतातच. पण ताऱ्यांची जीवनयात्रा, म्हणजे तारा जन्माला कसा येतो आणि तो नष्ट कसा होतो आणि त्याच्या मधल्या प्रवासामध्ये काय काय होतं, अशी एक त्याची मस्तपैकी स्टोरी धड्यामध्ये. आजचा जो आपला धडा आहे तो आहे अणूचे अंतरण. तर तुम्ही म्हणाल तर हे काय मध्येच, पहिले 4 धडे काय झाले? पहिले 4 धडे जे आहेत ते बायोलॉजी आणि फिजिक्स आहेत, म्हणजे जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र. पण मी तुमचं रसायनशास्त्र घेणार आहे. रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, आणि केमिस्ट्रीचा हा पहिला धडा आहे अणूचे अंतरण. म्हणून आपण सुरुवातीलाच आपल्या अभ्यासाला सुरुवात 5व्या धड्याने करणार, अणूचे अंतरंग. बघायचा का हा धडा काय आहे का नाही, का झोपून जायचंय? हो का नाही, पटपट बोला. येस मॅम. थांबले होते मी तुमच्या होसाठी. चला, आता सगळ्यात पहिल्यांदा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. द्रव्य म्हणजे काय, अणू म्हणजे काय, आणि द्रव्याचा सगळ्यात लहान घटक कोणता? या 3 प्रश्नांची उत्तर द्या, मग मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. द्रव्य म्हणजे काय? काय काय काय? द्रव्य म्हणजे कण नाही, द्रव्य म्हणजे पदार्थ. द्रव्य म्हणजे पदार्थ. द्रव आणि द्रव्य वेगळे वेगळे. द्रव म्हणजे लिक्विड आणि द्रव्य म्हणजे मॅटर. मॅटर म्हणजे वस्तू. आपल्या आजूबाजूला सगळ्या वस्तू ज्या पदार्थांच्या बनल्या त्या पदार्थाला द्रव्य म्हणतात. अणू म्हणजे काय? सगळ्यात छोटा कण. आणि द्रव्याचा सगळ्यात लहान घटक कोणता? अणू. बरोबर. आता आपण बघूया व्हिडिओ आणि मग परत धड्याकडे येऊया. मुलींनो, काही काही मुली मला एकदम अशा कधीही झोपून जातील अशा दिसतात बरं का. झोपू नका ग, व्हिडिओ बघा. इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, धडा 5वा, अणूचे अंतरंग. प्रस्तावना. अणू या संकल्पनेचा अभ्यास तुम्ही यापूर्वीच केलाय. एका सुईच्या टोकावर हजारो अणू असतात, म्हणजेच आपण कल्पनाही करू शकत नाही की अणू किती लहान असेल. तर आता सर्वप्रथम तुम्ही मला द्रव्य म्हणजे काय ते सांगा बरं. सर, वस्तू ज्यापासून तयार होते त्यास पदार्थ म्हणतात व पदार्थालाच शास्त्रीय भाषेत द्रव्य म्हणतात.
अगदी बरोबर. डोळ्यांनी पाहता येणारा व ज्याचा अनुभव घेता येतो व वस्तू ज्यापासून तयार होते त्या पदार्थाला द्रव्य असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ लाकूड, लोखंड, पेन, पेन्सिल, पुस्तक इत्यादी. बरं, आता तुम्ही मला अणू म्हणजे काय ते सांगा. सर, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. अगदी बरोबर. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या व मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. आता तुम्ही मला द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता ते सांगा बरं. सर, अणू हा द्रव्याचा सर्वात लहान घटक आहे. बरोबर. आपण हे अभ्यासलंय की द्रव्य हे रेणूंचे बनलेले असतात. रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. सर्व भौतिक व रासायनिक बदल घडताना आपली ओळख कायम ठेवणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजेच अणू होय. अणू डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु कोट्यावधी अणू एकत्र आले की त्यांचे आकारमान डोळ्यांना दिसण्या इतपत मोठे होते. आपण या पाठामध्ये अणूंच्या अंतरंगांविषयी विस्ताराने माहिती अभ्यासणार आहोत. आता हा पुढील तक्ता पहा. या तक्त्यामध्ये काही पदार्थांची नावे व सूत्रे दिली आहेत. त्यावरून पदार्थांच्या लहानात लहान कणाची माहिती व पदार्थाचा प्रकार दर्शविणाऱ्या खुणा भरलेला तक्ता पहा. तर आता आपण अणूविषयी अधिक माहिती करून घेऊया. अणू. अनेक पदार्थांचे लहानात लहान कण रेणू असतात. काही पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. म्हणजेच त्यावरून आपल्या लक्षात येतं की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. अणूविषयीची संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे, पण काळाच्या ओघामध्ये त्याचा विसर पडताना दिसून येतो. तर आता आपण त्या काळातील वैज्ञानिकांनी अणूविषयी मांडलेले मत काय होते ते पाहूया. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकामध्ये भारतीय तत्वज्ञ महर्षी कणाद यांनी प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांचा बनलेला असतो असे मत मांडले. तसेच द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते. त्यांना कणाद मुनींनी परमाणू हे नाव दिले. परमाणू अनाशवंत असतो असे मत महर्षी कणाद यांनी मांडले आहे. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी द्रव्य हे सूक्ष्म कणांनी बनलेले असते व या कणांना कापता येत नाही असे मत मांडले. डेमोक्रिटस यांनी द्रव्याच्या या लहानात लहान कणाला ॲटम म्हणजेच अणू हे नाव दिले. ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा, म्हणून ॲटमॉस या नावावरून अणूला ॲटम असं म्हटलं जातं. आधुनिक काळामध्ये अनेक वैज्ञानिकांनी प्रयोगांद्वारे अणूचे स्वरूप, अंतरंग स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याची सुरुवात डाल्टनच्या अणुसिद्धांताने झाली आहे. तर आता आपण डाल्टनच्या अणुसिद्धांताविषयी माहिती मिळवूया. चला, व्हिडिओ बघितला? काय समजलं सांगा. काय समजलं? काय 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 सांगा ना काय समजलं. बरेच काय काय होतं त्याच्यात. तुम्हाला नक्की त्याची एक आयडिया असेल. बरं, चला आपण थोडं जरा सोपं करूया. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ज्या बघितल्या त्याची आता आपण इथे उजळणी करूया. थांबा, मी आपली पीपीटी ऑन करते. अणूचा अंतरंग, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं. तुमचे माईक सगळ्यांनी बंद केलं तरी पण चालेल बरं का. काही बोलणार असलं तरच ऑन करा. तुम्हाला या चित्रामध्ये एक अणू दिसतोय. अणूचे अंतरंग म्हणजे अणू हा प्रत्येक पदार्थाचा सगळ्यात छोटा कण. पण त्या कणाच्या आतमध्ये काय आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याच्या आतमध्ये असलेले सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे
ऍटमच्या मधले छोटे 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 कण ते कोणते कोणते आहेत ते दिसायला लागतात. मग ह्या चित्रामध्ये बघा मध्यभागी काही पॉझिटिव्ह आहे आणि काहीतरी ग्रे ग्रे कलरचे बॉल आहेत. निळ्या निळ्या रंगाच्या अशा रिंग मध्ये ब्ल्यू कलरचे निळ्या निळ्या रंगाचे इलेक्ट्रॉन, म्हणजे मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल म्हणजे धनप्रभावित आणि न्यूट्रल म्हणजे कुठलाही प्रभार नसलेले असे कण आहेत. आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असे कण असतात. बरोबर. ही अणूची रचना आपण बऱ्याचदा बघतो आणि चित्रातही काढतो. आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला अणूचं चित्र काढायला सांगितलं तर आपोआप मध्यभागी आपण एक वर्तुळ काढतो आणि त्याच्या बाजूला अशी गोलगोल वर्तुळ काढतो. तर हे अणूचं चित्र आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजेच अणू असा दिसतो हे आता आपल्याला माहिती आहे. पण ही गोष्ट इथपर्यंत आली कशी? अणू म्हणजे काय तर कुठल्याही पदार्थाचे ते बिल्डिंग ब्लॉक आहेत. जशी आपण एखादी बिल्डिंग बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये विटा एकमेकांवर रचतो, त्याचप्रमाणे अणू एकमेकांवर रचून 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 अणू खूप छोटे असतात, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण अनेक अणू एकत्र येतात, काही त्यातले रेणू बनतात आणि रेणू अणू अगदी छोटे छोटे कण जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येतात तेव्हा त्या पदार्थाला आपण बघू शकतो. आपल्या डोळ्यांनी अणू आणि रेणू बघणं आपल्याला शक्य नाहीये कारण ते खूप छोटे असतात. आता ह्या सगळ्या अणू आणि रेणूंना आपल्याला समजून घेताना त्याचा इतिहास काय हे माहिती असलं पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीच्या वेळी जे आपले ऋषी महर्षी होते त्यांच्याकडे प्रचंड ज्ञानाचा साठा होता. त्यातले महर्षी कणाद म्हणून एक ऋषी होते, त्यांनी आधी सांगितलं की संपूर्ण जग हे अगदी छोट्या छोट्या कणांपासून बनले. त्या कणांना त्यांनी कण असं जे म्हटलं होतं त्यांचं नाव होतं महर्षी कणाद. आणि अणू एकत्र आल्यावरती रेणू बनतात ही कल्पना पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या शब्दात मांडली. पण आता गेल्या काही 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जेव्हा विज्ञानाची प्रगती खूप जास्त वेगाने झाली, त्यातही पाश्चिमात्य देशांकडून म्हणजे आपला देश तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होता. आपल्याकडे बुद्धिमानी लोक होते का? होते, पण ते वेगळ्याच गोष्टीमध्ये अडकलेले होते. अभ्यास होत नव्हता का? होता, पण तरी सुद्धा इतर देश जे आपल्या देशावरती आक्रमण करून आपल्या देशाचे राजे होऊन बसले होते त्यांच्याकडे जे सुरू होतं ते सगळ्या जगाने मान्य केलं. आणि त्यांनी सुद्धा काही चांगले शोध लावले आणि ज्याचा वापर करून आत्ताचा आपला सगळा जो अभ्यास आहे की नाही त्या सगळ्याचा पाया रचला गेला. तर या अणूची रचना कशी आहे हे 18व्या शतकामध्ये त्या डाल्टन नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. त्याची कल्पना अगदी आपल्या कणाच्या कल्पनेसारखी की अणू हा प्रत्येक पदार्थाचा सगळ्यात छोटा भाग असतो. हा अणू तुम्ही बनवू पण शकत नाही, तुम्ही नष्ट पण करू शकत नाही. बरोबर. तुम्ही डोळ्याने तो बघू पण शकत नाही, पण तो असतो आणि अनेक अणू एकत्र येऊन रेणू बनतात असं त्याने सांगितलं होतं. त्याच्यानंतर थॉम्सन जे थॉम्सन दुसरा एक वैज्ञानिक इंग्लंडचा होता. आपण कसे आपल्याकडे पुरणपोळी खातो त्यांच्याकडे लोक केक खातात. केक तुम्ही पण केक पाहिले असते. तर असा केक सारखा एक पदार्थ प्लम पुडिंग म्हणतात, म्हणजे गोड प्लम सारखा केक असतो. तर त्याची रचना बघून त्याला असं वाटतं अच्छा म्हणजे अणूची रचना अशी असावी, सगळं धनप्रभारित खालच्या परिसरामध्ये ऋणप्रभारित काही इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतील असा त्याने विचार केला. पण अशी रचना नसेल हे सांगितलं रुदरफोर्डने. म्हणजे हा रुदरफोर्डने 19व्या शतकामध्ये केलेला खूप प्रसिद्ध असा सोन्याच्या पत्र्याचा प्रयोग, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये त्याने हे सांगितलं की अणूची रचना ही काय एखाद्या केक सारखी नाहीये, सगळं आतमध्ये पीठ पीठ आणि त्याच्यावर चेरी असं. अणूची रचना ही खूप वेगळी आहे. मध्यभागी काहीतरी खूप जड जाड आणि पॉझिटिव्ह आहे आणि आजूबाजूला खूप जागा मोकळी, आजूबाजूला काहीतरी कण आहेत. अशी रचना आपल्या अणूची असते जशी आपल्या सोलार सिस्टीमची म्हणजे आपल्या सूर्यमालेची असं त्या रुदरफोर्डने सांगितलं. त्याच्याही गोष्टीमध्ये काही गोष्टी कमी पडल्या ज्या सांगायला त्याचा विद्यार्थी होता नील्स बोहर. त्याने उरलेल्या गोष्टी भरून काढल्या आणि रुदरफोर्डचं मॉडेल जे आहे म्हणजे त्याने जे सांगितलेलं प्रारूप आहे ते आपण सगळ्यांनी मान्य केलं. आणि तेच घेऊन आपण आज जे चित्र काढतो ना मध्यभागी एक वर्तुळ बाजूला वर्तुळ, हे आलं कुठून? रुदरफोर्डच्या प्रयोगात.
त्याच्यानंतर पुढे स्क्रॉडिंजर इक्वेशन, चॅडविकचा अभ्यास, हे सगळं ठीक आहे. आपल्याला हे एवढ्या खोलात शिरायची गरज नाहीये. आपल्याला माहिती असलं पाहिजे की अणूचा इतिहास काय आहे. आता जरा डिटेलमध्ये डाल्टनने सांगितलेला अणु सिद्धांत. अणु हा अविभाज्य. आपण आताच बघितलं की नाही, अणु तुम्ही लहान लहान तुकड्यामध्ये विभागू शकत नाही, कारण तो सगळ्यात छोटा आहे. आणि समान घटकाचे अणु एकसारखे असतात. समजा एक मूलद्रव्य घेतलं मी, ऑक्सिजन, तर ऑक्सिजनची सगळेचे सगळे अणु एकसारखे असतील. दुसरा एक मूलद्रव्य घेतला, हायड्रोजन, हायड्रोजनचे अणु एकसारखे असतील. पण ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे अणु तर भिन्न आहेत. भिन्न मूलद्रव्यांचे अणु भिन्न असतात, पण एकाच मूलद्रव्याचे सगळे अणु एकसारखे असतात. त्यांची ओळख असते. जसं बघा, आपल्याकडे पुण्यामधल्या सगळ्या गाड्यांचं नंबर प्लेट MH12 असतं. त्याची ओळख MH12 म्हणजे पुणे जिल्हा, बरोबर. तसंच MH05 म्हणजे कल्याण, म्हणजे ही त्याची ओळख आहे. त्या जिल्ह्यातल्या सगळ्या गाड्यांचा नंबर एकच आहे. समान घटकाचे अणु एकसारखे असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या घटकांचे अणु साध्या पूर्णसंख्येच्या गुणोत्तरामध्ये एकत्र येतात. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक अणु एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक नवा पदार्थ बनतो, याला आपण संयुग म्हणतो. त्या संयुगांमध्ये काय होतं, त्या पूर्णसंख्येच्या गुणोत्तरामध्येच ते एकत्र आलेले असतात. अर्धा अणु, पाव अणु, पाऊण अणु असा येत नाही. पूर्णच्या पूर्ण अणु आणि त्याच्याच संख्येचं गुणोत्तर, म्हणजे 2:3, 1:2 असा रेशो, हाच रेशो कायम असतो. उदाहरणार्थ, पाणी जर आपण लिहिलं तर आपण H2O असं लिहितो. तर H2O म्हणजे पाणी, हे पुण्यातलं पाणी, जळगावचं पाणी, आणखी नागपूरमधलं पाणी, अमेरिकेतलं पाणी, आफ्रिकेतलं पाणी, कुठेही तुम्ही जा, पाणी म्हणजे H2O. म्हणजेच 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन एकत्र आल्यानंतर जे एक रेणू बनतो, तो आहे पाण्याचा रेणू. तो तुम्ही कुठेही जगामध्ये तो तसाच असतो. अणु तयार, विभाजित किंवा नष्ट केले जाऊ शकत नाहीत. बरोबरच आहे. अणु तुम्ही बनवू पण शकत नाही, तुम्ही त्याला तोडू पण शकत नाही, त्याचे तुकडे करू शकत नाही, तुम्ही त्याला नष्टही करू शकत नाही. ते फक्त रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वतःची पुनर्रचना करतात. एक गट सोडून दुसऱ्या गटात जातात. उष्णता देतात, घेतात, काहीतरी त्याच्यामध्ये अंतर्भूत क्रिया होत राहतात. पण तरी सुद्धा हे जे अणु असतात ते निसर्गतःच असतात. आपण त्यांचा फक्त अभ्यास करू शकतो. त्यांना जसं हवं तसं ते करतात. हे कसं माहितीये का, आपल्या घरातली सगळी छोटी मुलं असतात ना, तसं आहे. आपण त्यांना फक्त बघू शकतो, त्यांना रागवू शकतो, एखादा धपाटा देऊ शकतो, पण त्यांना जे हवं तेच ते करतात. तुम्ही त्यांना शिकवू पण शकत नाही आणि तुम्ही त्यांना रागवू पण शकत नाही. छोटी मुलं 2-3 वर्षापर्यंत, ती मोठी झाली की मग ती वेडी होतात, म्हणजे ती जे फारच शहाणी होतात, मग ते सगळंच ऐकायला लागतात. तोपर्यंत जी मुलं असतात ज्यांना काही कळत नाही, ती म्हणजे अणु असतात. आता जे थॉम्सनचं अणुप्रारूप, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की केक सारखं तशी रचना आहे. केक म्हणजे बघा, ह्या पिवळ्या पिवळ्या रंगाचं जसं आपलं पीठ असते की नाही, केक खाल्ला असेल तुम्ही किंवा पाहिला असेल, असा गोल गोल केक मिळतो. त्याच केक मध्ये खाली सगळे जे पीठ आहे समजा, ते पिवळ्या पिवळ्या रंगाचं आहे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे हिरवे बॉल आणि ह्या गुलाबी रंगाच्या फुल्या, म्हणजे अधिक आणि वजा, अशा 2 वेगवेगळे चार्जेस, म्हणजे धनप्रभार, ऋणप्रभार त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. जितके अधिक तितकेच वजा, मग दोघं एकत्र आले की किती होतात? 0 होतात, बरोबर ना. पण सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी रचना आहे ना, एक केक आहे, त्याच्यावरती आपण चेरी लावल्या आहेत, जेम्सच्या गोळ्या लावल्यात, तशी दिसते. म्हणजे सगळं जे धनप्रभार आहे तो असा खाली सगळा पसरलेला आहे आणि त्याच्यावरती इलेक्ट्रॉन असे लावलेले आहेत. असं ही रचना आहे, असं जे थॉम्सनचं म्हणणं होतं. आता ही पटण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. म्हणूनच त्याच्यावरती रुदरफोर्डने केंद्रकीय अणुप्रारूप म्हणजे एक प्रयोग केला. आता याची रचना बघा कशी. इथे त्याने आजूबाजूला सगळीकडे अशा गोल स्वरूपामध्ये फ्लोरोसंट स्क्रीन, म्हणजे त्या पेटतात, अशा त्याच्यावर लाईट पडला की त्या पेटतात. इथे मध्यभागी ही आहे गोल्ड फॉईल, म्हणजे सोन्याचा पत्रा. इकडे लीडचा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे. इथे एक लीडचा दरवाजा, लीड नावाचा एक मूलद्रव्य, ते अशा सगळ्या किरणांना शोषून घेतं. मग किती सोडायचं हे आपल्या हातामध्ये, इकडे त्यांनी खड्डा पाडला. याच्यामधून जाणारा किरण ह्या गोल्डच्या फॉईलच्या, म्हणजे या सोन्याच्या पत्र्याच्या आरपार गेला, इकडे तिकडे वळला की परत आला, असा त्याचा अभ्यास होता.
हा जो पत्रा होता हा अतिशय पातळ, म्हणजे तुम्ही विचार करू शकाल इतका पातळ आहे. अगदी एक थर कसला, ऍटम्सचा, म्हणजे अगदी एकच पतलासा लेअर, इतका पातळ असं सोन्याचा पत्रा त्याने ठेवला आणि हा प्रयोग केला. ह्या प्रयोगाचे त्याचे रिझल्ट असे होते की मॅक्झिमम सगळे अल्फा पार्टिकल, आता याच्यामधनं काय सोडलं त्याने, अल्फा पार्टिकल नावाचे कण, अल्फा कण, अल्फाचे नावाचे अल्फा, अल्फा कण काय असतात, पॉझिटिव्ह असतात. आता हे अल्फा कण ह्या मूलद्रव्यातनं बाहेर पडले. अल्फा कण हे पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे ते काय इकडे तिकडे तिकडे जिकडे, आणि त्याला वजन असतं, जिकडे जिकडे इथे गेले त्याचा नंबर त्याने मोजून घेतला. कसं काय, इथे जे काही असे असे फ्लॅश पडले ते त्याने मोजले. इकडे विविंग मायक्रोस्कोप आहे बघा, मागे 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 त्याने टाकलंय, हे सगळं अरेंजमेंटच त्याने पक्की गेली होती, कुठं पण काही सुटायला नाही पाहिजे. मग ह्याच्यातनं त्याला काय समजलं की खूप सारे अल्फा कण हे ह्या पत्र्याच्या आरपार गेले. आरपार केव्हा जातो आपण, जेव्हा मध्ये काही अडथळा नसतो तेव्हा आरपार गेले, म्हणजे ह्या पूर्ण पत्र्यामध्ये खूप जागा मधली मोकळी होती. काही कण हे काही अंशाच्या फरकाने परावर्तित झाले, म्हणजे रिफ्लेक्ट झाले, आणि 20,000 मधला एक कण ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने परत आला. म्हणजे मध्यभागी खूप छोटूस, अगदी नगण्य असं छोटस काहीतरी आहे ज्याला वजन आहे आणि जे पॉझिटिव्ह आहे, कारण अल्फा कण पॉझिटिव्ह आहे. बाकी सगळे तर आरपार गेले, काहीच वळले, आणि बाकी खूप कमी परत आले. हे त्याच्या ह्या प्रयोगाचे रिझल्ट होते, म्हणजे याचे कन्क्लुजन होते. इथपर्यंत तुम्हाला कळलं का? इथपर्यंत तुम्हाला कळलं का? आता पुस्तकात डायटनचा अणुसिद्धांत, हे सांगितलं आपण मध्ये बघितलं तेच बरं. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूंचं बनलेलं असतं आणि अणु अनाशव, एका मूलद्रव्याचे सगळे अणू एकसमान असतात, भिन्न मूलद्रव्याचे भिन्न असतात. आता आता हे बघा याच्यात काय दिलंय, उदाहरण दिलंय, एक भरीव चेंडू आहे, कसला, बुंदीचा लाडू, बुंदीचा लाडू आणि एक भरीव चेंडू, तर दोन गोष्टी तुम्ही घेतल्या, तर बुंदीचा लाडू तुम्ही दाबलं तर बारीक बारीक बुंदी पडते की नाही. लाडू आणि चेंडू या दोन वेगळ्या गोष्टी. लाडू दाबल्यावरती त्याचे बारीक तुकडे होतील, चेंडू दाबल्यावरती तो दाबला जाईल. म्हणजेच एक कण, म्हणजे एक अणू, त्याच्यापासून छोट्या 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 सब ऍटॉमिक पार्टिकलचा बनला. ते कसे, ते शोधून काढायचे, पण त्याची रचना गोल बॉल सारखी. ठीक आहे. आता दुसरं जे होतं ते आपण जे वाचलं मगाशी, ते होतं अणुप्राण असेल. आता ह्या दोघांची उत्तरं चुकली का? नाही. विज्ञानामध्ये, प्रयोगामध्ये किंवा विज्ञानाच्या ह्या सगळ्या अभ्यासामध्ये कोणत्याही वैज्ञानिकाचा कुठलाही प्रयोग चुकीचा नाही. ह्या सगळ्या टप्प्यांमधूनच पुढे जाऊन आपल्याला समजतं की ही गोष्ट इथपर्यंत आली, त्याचं पुढे आता काय करायचं. ठीक आहे ना. आता इथपर्यंतचा अभ्यास तर झाला. ह्याच्या पुढचं होतं जे जे थॉम्सनचं ब्लम मॉडेल, आणि त्याच्यानंतर आपण मगाशी जे बघितलं होतं रुदरफोर्डचं केंद्रीय अणुप्राण. म्हणजेच आता आपण मगाशी ज्या ज्या गोष्टी बोललो त्या सगळ्या केल्यात बघा. अल्फा कणांचा मार केला, त्याच्यानंतर काय होतं, त्याच्या सोन्याच्या पत्र्याच्या आजूबाजूला प्रतिदीप्तिमान पडला, म्हणजे तो सगळं ऍब्झॉर्ब करून घेते, म्हणजे शोषून घेते, आणि काय काय झालं हे सगळं त्यांनी दिले. त्याचं काय म्हणणं होतं, त्याच्या अपेक्षेप्रमाणे धनप्रभारित वस्तूंचे सारखं व्हायला पाहिजे, म्हणजे धनप्रभारित वस्तूंना सारखं करायला पाहिजे, पण तसं झालं नाही. बहुसंख्य अनपेक्षित बहुसंख्य अल्फाकण पत्राच्या आकार गेले. काही थोड्या अल्फाकणांचे मूळ मार्गापासून लहान चलन झालं, आणि आणखी थोड्या म्हणजे त्याच्यामध्ये कमी अल्फाकणांचे वितरण झालं. आणि आश्चर्य म्हणजे 20
हेलो बच्चों। बच्चों आपकी मैम डिस्कनेक्ट हो गए हैं, 2 मिनट वेट करना है, ठीक है? आप लोग अभी शांति से वेट करेंगे। बहुत अच्छे बच्चे हैं आप लोग, है ना? बस 2 मिनट वेट करना है। मैं बुलाती हूँ मैम। अरे तुम्हाला माझा आवाज येत होता का? मध्येच माझी झाली. तुम्ही माझं शेवटचं कुठलं वाक्य ऐकलं? अचानक सगळं बंद झालं आणि मी इकडे बोलत होते. मला कळलंच नाही की तुम्ही सगळे गेलात. माझं शेवटचं कुठलं वाक्य ऐकलं तुम्ही? बहुतेक माझं नेटवर्क गेलं. कॅमेरा थोडा वेळ बंद ठेवतो. सांगा. शेवटचं वाक्य कोणतं ऐकलं तुम्ही? जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन. ओके. जे जे थॉम्सनच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की त्याने आपल्याला त्याचे अणुप्ररूप सांगितलं होतं ते कसं होतं? प्लम पुडिंग मॉडेल. हा बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? सांगा बरं. केक सारखी रचना. चला आता मी तुम्हाला जे सांगितलं की नाही त्याचा एक व्हिडिओ दाखवते. कुठला? अरे थांबा, स्टॉप प्रेझेंटिंग करते कारण मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा. 2 सेकंद. ओके. आता काहीतरी दिसतंय का बघा स्क्रीनवर? तुम्हाला एक चित्र दिसतंय का? प्रयोगाचं. आवाज येतोय का बघा मला सांगा. आवाज आला? नो रे दिसत नाही. जे पहले आता आवाज? व्हिडिओ एक्सटर्नल. थांबा मी पुन्हा लावते. तुम्हाला दिसलं नाही ना ते? थांबा. नेटवर्क स्लो झालंय वाटतं.
तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती आता? ओके, आता इस आवाज वीडियो येतोय में का? हम समझेंगे आला? ओके, आता ऐका. रदरफोर्ड अल्फा रे स्कैटरिंग एक्सपेरिमेंट। जे थॉमसन पहले साइंटिस्ट थे जिन्होंने पहला एटॉमिक मॉडल डिस्कवर किया। इस एटॉमिक मॉडल को उन्होंने पल्म पुडिंग मॉडल नाम दिया। लेकिन इस एटॉमिक मॉडल की कुछ लिमिटेशन थी, जिसके कारण ये एटॉमिक मॉडल एटॉमिक स्ट्रक्चर को एक्सप्लेन नहीं कर पाया। अर्नेस्ट रदरफोर्ड, जो कि एक ब्रिटिश साइंटिस्ट थे, वो जे थॉमसन के इस एटॉमिक मॉडल से सहमत नहीं हुए, जिसके बाद उन्होंने एक एक्सपेरिमेंट किया। रदरफोर्ड ने इस एक्सपेरिमेंट को अल्फा रे स्कैटरिंग एक्सपेरिमेंट नाम दिया और इस एक्सपेरिमेंट की मदद से एटॉमिक स्ट्रक्चर को एक्सप्लेन किया। तो आइए इस एक्सपेरिमेंट को डिटेल में समझते हैं। एनिमेशन में हम देखते हैं कि एक रेडियो एक्टिव सोर्स को लेड ब्लॉक यानी ग्लास कंटेनर में रखा गया है। इस रेडियो एक्टिव सोर्स से अल्फा पार्टिकल्स एमिट होते हैं। एक अल्फा पार्टिकल हीलियम न्यूक्लियस के बराबर होता है, जिसमें 2 प्रोटॉन्स और 2 न्यूट्रॉन्स होते हैं। इसका मतलब एक अल्फा पार्टिकल में 4 यूनिट मास और 2 यूनिट पॉजिटिव चार्ज होता है। रेडियो एक्टिव सोर्स के आगे एक थिन गोल्ड फॉयल को रखा गया है, जिसकी थिकनेस लगभग 210 नैनोमीटर है। इस गोल्ड फॉयल के चारों तरफ जिंक सल्फाइड की स्क्रीन लगाई गई है, जिसकी मदद से अल्फा पार्टिकल्स को डिटेक्ट किया जा सकता है। गोल्ड फॉयल और रेडियो बीच में एक ग्लास स्लिट को रखा गया है, जिसकी मदद से अल्फा रे को स्ट्रेट और नैरो प्रोजेक्ट किया जा सकता है। एनिमेशन में हम देखते हैं कि जब अल्फा रे को लेड ब्लॉक से प्रोजेक्ट किया जाता है, तब अल्फा रे स्लिट से पास होते हुए गोल्ड फॉयल पे फॉल करती है। अल्फा रे में जो अल्फा पार्टिकल्स है, वो गोल्ड फॉयल से स्कैटर होते हैं और डिफरेंट एंगल पे डिफ्लेक्ट होते हैं। ये अल्फा पार्टिकल्स जिंक सल्फाइड स्क्रीन पर एक ब्राइट फ्लैश लाइट प्रोड्यूस करते हैं, जिसकी मदद से अल्फा पार्टिकल को डिटेक्ट किया जा सकता है। आइए अब जानते हैं इस एक्सपेरिमेंट के ऑब्जर्वेशन के बारे में। ऑब्जर्वेशन ऑफ रदरफोर्ड्स अल्फा रे स्कैटरिंग एक्सपेरिमेंट। फर्स्ट ऑब्जर्वेशन, ज्यादातर अल्फा पार्टिकल बिना डिफ्लेक्शन के स्ट्रेट पास हो गए। Most of the fast-moving alpha particles passed straight through the gold foil. Second observation, कुछ अल्फा पार्टिकल्स बहुत स्मॉल एंगल पे डिफ्लेक्ट हुए। Some of the alpha particles were deflected by the foil by small angle. Third observation, लगभग हर 12,000 पार्टिकल में से एक पार्टिकल गोल्ड फॉयल से टकरा के 180 डिग्री पे बाउंस बैक हुआ। Surprisingly, 1 out of every 12,000 particles appear to rebound. इन सभी ऑब्जर्वेशंस ध्यान में रखते हुए रदरफोर्ड ने कुछ कंक्लूजन्स यानी निष्कर्ष निकाला, जो कि कुछ इस तरह है। ज्यादातर अल्फा पार्टिकल्स बिना डिफ्लेक्शन के ही गोल्ड फॉयल से गए, जिससे ये पता चलता है कि एटम का ज्यादातर हिस्सा एम्प्टी स्पेस होता है।
कुछ अल्फा पार्टिकल बहुत स्मॉल एंगल पे डिफ्लेक्ट हुए, जिससे ये पता चलता है कि एटम में पॉजिटिव चार्ज यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट नहीं होता, बल्कि बहुत छोटे वॉल्यूम में कॉन्सेंट्रेट होता है। बहुत कम अल्फा पार्टिकल 180 डिग्री पे बाउंस बैक हुए, जिससे ये पता चलता है कि एटम में जो पॉजिटिव चार्ज पार्टिकल्स हैं वो बहुत स्मॉल वॉल्यूम ऑक्यूपाई करते हैं। इस एक्सपेरिमेंट के बेसिस पे रदरफोर्ड ने इसे एटम का न्यूक्लियर मॉडल बताया और साथ ही इसके फीचर्स को एक्सप्लेन किया, जो कि कुछ इस तरह है। इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस के अराउंड सर्कुलर पाथ पे रिवॉल्व करते हैं। एटम में जो पॉजिटिवली चार्ज सेंटर है उसे न्यूक्लियस कहते हैं और इस पॉजिटिवली चार्ज सेंटर पे एटम का कंप्लीट मास कॉन्सेंट्रेट रहता है। न्यूक्लियस का साइज एटम के कंपैरिजन में बहुत छोटा होता है। थैंक्स फॉर वॉचिंग। अगर आपको हमारा ये वीडियो अच्छा लगा तो ऐसे ही और ओके, आज आपण आपल्या धड्यामधल्या गोल्ड फॉइलच्या एक्सपेरिमेंट पर्यंत आलोय. नेटवर्क फ्लक्च्युएट होतंय. मी आता काही माझा व्हिडिओ ऑन नाही करत, पण आपण जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का बऱ्यापैकी? गुड. पुढच्या वेळेला आपण ह्याचा पुढचा भाग बघूया आणि ह्या सगळ्यामधनं अणूची रचना कशी असते ते समजून घेऊया. ठीक आहे? भेटूया पुढच्या वेळेला. टाटा. चला, अच्छा, बाय. 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 थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो. अभी